नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपण खूप रहस्यमय विषयावर बोलणार आहोत। आजचा व्हिडिओ खूप खास होणार आहे। तर मित्रांनो, आजचा विषय असा आहे की कधी असं होतं की आपल्याला अचानक पहाटेची जाग येते। 3 वाजता, कधी 4 वाजता, 3:30 वाजता। 3 ते 3:30 या वेळेत जाग येण्याचे रहस्य काय असते या विषयावर आज आपण बोलणार आहोत। तर तुमच्यासोबत देखील कधी असं घडलं आहे का की तुम्ही रात्री गाढ झोपेत असता पण अचानक तुमची झोप उडते। जेव्हा तुम्ही घड्याळाकडे बघता तेव्हा नेहमी रात्रीचे 3 वाजलेले असतात, 3:30 वाजलेले असतात, 4 किंवा 4:30 या दरम्यानची वेळ झालेली असते असं घड्याळात तुम्ही पाहता। सुरुवातीला आपल्याला वाटतं की हा एक योगायोग आहे किंवा दिवसभर थकल्यामुळे आपण पटकन झोपी जातो आणि आपली झोप पूर्ण होते आणि पहाटेची जाग होते। हे साधारण आपलं मत असतं। पण सुरुवातीला हे वाटणं साहजिक आहे, पण जर असं वारंवार होत असेल तर हा केवळ एक योगायोग नसतो। तुमच्यासोबत जर हे वारंवार घडत असेल, रोज एका ठराविक वेळेच्या दरम्यान जर तुमची झोप उघडत असेल तर तुम्ही सावधान व्हा। याला अजिबात सामान्य गोष्ट समजू नका। शास्त्र आणि अध्यात्मामध्ये या वेळेला अमृत वेळ म्हटलं जातं किंवा या वेळेला ब्रह्ममुहूर्त म्हटलं जातं। या काळात जाग येणे हा केवळ योगायोग नसून ब्रह्मांड, निसर्ग आणि देवी शक्ती तुमच्या पाठीशी आहे। तुमच्या पाठीशी असलेली देवी शक्ती तुम्हाला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत आहेत। भविष्यात होणाऱ्या काही घटनांचा आधीच संकेत देत आहे किंवा काही गोष्टी होऊन गेलेल्या आहेत ज्या तुम्हाला माहिती होणं खूप गरजेचं आहे हे देखील सांगण्याचा प्रयत्न तुम्हाला करत असतात। आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत। रात्री 3 ते पहाटे 4:30च्या दरम्यान जाग येण्यामागे ब्रह्मांड आपल्याला कोणते 5 गुप्त संकेत देत असतात आणि अशा वेळी त्याचा आपण फायदा कसा करून घ्यायचा, आपलं नशीब कसं चमकवण्यासाठी आपण ह्यातली कोणतीही एक छोटी गोष्ट केली पाहिजे। 5 उपाय अगदी साधे आहेत। तुम्हाला त्यातील कोणताही एक उपाय जर जमत असेल तर तुम्ही करून बघा। अमृत वेळ किंवा ब्रह्ममुहूर्त म्हणजे काय आहे ते आधी आपण जाणून घेऊयात। सगळ्यात आधी समजून घेऊ की रात्रीचे 3 म्हणजे पहाटेचे 3 ते 4:30 या वेळेला अध्यात्म इतकं महत्त्व का देतं किंवा अध्यात्मामध्ये या वेळेला एवढं महत्त्व का आहे। आपल्या शास्त्रानुसार हा काळ संपूर्ण दिवसातील सर्वात पवित्र काळ मानला जातो। या वेळेला देवतांची वेळ म्हणतात। रात्रीच्या या प्रहराला जगभरातील 90% लोक गाढ झोपेत असतात। त्यामुळे पृथ्वीवरील मानसिक प्रदूषण आणि नकारात्मक विचार खूप कमी असतात। या काळात ब्रह्मांडातील सकारात्मक ऊर्जा, जी कॉस्मोसिस एनर्जी आपण म्हणतो, ती सर्वात उच्च पातळीवर असते। म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जी सर्वात उच्च पातळीवर असते। प्राचीन काळी ऋषीमुनी याच वेळेत ध्यान आणि साधना करायची, कारण या वेळेत केलेल्या प्रार्थनेचा थेट संबंध ब्रह्मांडाशी येतो। आपण बऱ्याच वेळा घरच्यांचं देखील ऐकलेलं आहे बघा की पहाटेच्या वेळेला जर अभ्यास केला तर लवकर लक्षात राहतं। त्याचा काहीशी संबंध या गोष्टींशी येतो। ब्रह्मांड तुम्हाला संकेत देत आहे। हे 5 गुप्त संकेत आहेत जे मी तुम्हाला सांगणार आहे। लक्ष देऊन व्हिडिओ ऐका, शेवटपर्यंत बघा। तर या पवित्र वेळेत जाग येण्याचे मुख्य 5 संकेत कोणते आहेत। पहिला संकेत म्हणजे तुमची आध्यात्मिक प्रगती होत आहे। स्पिरिच्युअल अवेकनिंग ज्याला आपण म्हणतो, म्हणजेच आध्यात्मिक प्रगती तुमची होत आहे। जर तुमची झोप याच वेळेत उघडत असेल किंवा तुम्हाला या वेळेत जाग येत असेल तर याचा अर्थ असा आहे की तुमचा ऑरा आणि तुमच्या शरीरातील ऊर्जा चक्र, जे 7 चक्र असतात, ऊर्जा चक्र, हे सक्रिय होत आहेत। ब्रह्मांड तुमच्या आत्म्याला जागृत करत आहे। तुम्ही एक सामान्य व्यक्ती नसून तुमच्यामध्ये आध्यात्मिक ऊर्जा जास्त आहे, हा त्याचा पहिला आणि महत्त्वाचा संकेत असतो। त्यानंतर देवी शक्तीचा किंवा पितरांचा आशीर्वाद।
हे देखील महत्त्वाचा संकेत आहे. असं मानलं जातं की जेव्हा तुमच्या पाठीशी असलेल्या दृश्य शक्ती तुमचे कुलदैवत असेल, तुमचे पूर्वज असतील, पवित्र आत्मे असतात, आपण ज्याला पूर्वज पित्र म्हणतो, तुमच्यावर प्रसन्न असतात, तेव्हा ते तुम्हाला या पवित्र वेळेत जागे करायला येत असतात. त्यांना तुम्हाला आशीर्वाद द्यायचा असतो किंवा तुमच्या आयुष्यात येणाऱ्या एखाद्या संकटापासून तुम्हाला सावध करायचे असते. त्यामुळं आपल्याला काही वेळा असं होतं की बघा, अचानक कधीच आपण एखाद्या गोष्टीची आठवण काढत नाही, तरी देखील एखादी गोष्ट आपल्या अचानक स्वप्नात येते, ज्याचा आपल्या जीवनाशी किंवा दररोजच्या व्यावहारिक जीवनाशी काही संबंध नसतो. तरीही अशी खूप वेगळी स्वप्न आपल्याला पडतात कधी कधी आणि आपण अचानक जागे होतो. तर आणि असं देखील होतं की कधी आपण आपल्या पूर्वजांची आठवण काढत नाही आणि ते अचानक आपल्या स्वप्नात येतात. तर त्यामागे हे कारण असतं. त्यानंतर तिसरा संकेत म्हणजे तुमच्या इच्छा ज्या आहेत त्या पूर्ण होण्याची वेळ आलेली आहे. मॅनिफेस्टेशन कॉल ज्याला आपण म्हणतो, तो हाच संकेत असतो. ब्रह्मांड तुम्हाला संकेत देत असतं की हीच ती वेळ आहे जेव्हा तुम्ही तुमच्या स्वप्नांना वास्तवात बदलू शकता. या वेळेत ब्रह्मांडाचे दार उघडं असतं. जर तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये, पैशाच्या बाबतीत किंवा आरोग्याच्या मध्ये प्रगती हवी असेल, तर ब्रह्मांड तुम्हाला तुमची इच्छा देवाकडे मागण्यासाठी जागं करत असतं. लक्षात ठेवा, जेव्हा जेव्हा आपल्याला पहाटे 3, 3:30, 4, 4:30 या दरम्यान जर आपोआप जाग येत असेल, तर लक्षात ठेवा की ही वेळ आपल्याला आपलं जीवन बदलवण्यासाठी जागी करत आहे. त्यानंतर चौथा संकेत म्हणजे मनातील गुप्त भीती किंवा चिंता दूर करण्याचा संकेत. अनेकदा काही लोकांच्या मनात खूप जास्त ताण असतो किंवा भविष्याची चिंता असते. त्यांची झोप या वेळेत उघडते. हा निसर्गाचा संकेत असतो. निसर्गाचा संकेत आहे की आता तुमच्या मनातली नकारात्मकता असेल, भीती असेल, ती बाहेर काढा. ती बाहेर काढण्याची वेळ आलेली आहे. निसर्ग तुम्हाला तुमचे मन शांत करायला सांगतो. म्हणूनच निसर्ग आपल्याला या वेळेत जागं करतो. त्यानंतर 5वा संकेत, तुमच्याकडून काही विशेष कार्य करून घ्यायचे आहे. या ब्रह्मांडाला, या निसर्गाला एखाद्या व्यक्तीकडून जर काही, त्याच्या हातून जर काही महान कार्य जर घडवून आणायचं असेल, तर त्या व्यक्तीच्या जीवनात ही अशी संकेत यायला सुरुवात होतात. काही लोकांच्या आयुष्यात एक विशेष उद्देश असतो. आपण जन्माला काय येतो? आपलं काहीतरी कार्य असतं, आपल्या हातून काहीतरी रोल असतो, आपल्याकडून काहीतरी घडवून घ्यायचं असतं. जर तुम्हाला विनाकारण या वेळेत जाग येत असेल, तर दैवी शक्ती तुम्हाला आळस सोडून स्वतःच्या ध्येयावर काम करण्याचा आणि काहीतरी नवीन शिकण्याचा, नामस्मरण करण्याचा संदेश देत आहे. या वेळेत जाग आल्यावर कोणती गोष्ट करायची असते? काय होतं की आपण पहाटे उठतो, 3 वाजले, चला अजून झोपू, 3:30, 4 वाजले, चला अजून थोडा वेळ झोपूया, असं साधारण आपलं मत होतं आणि आपण झोपून घेतो. पण जर आपोआप या वेळेला जाग आली तर आपण परत झोपायचं नाही आहे, तर काय करायचं? सर्वात महत्त्वाचा प्रश्न, जाग आल्यावर आपण काय केलं पाहिजे? बहुतांश लोक काय करतात? जाग आले की लगेच मोबाईल हातात घेतात, सोशल मीडिया स्क्रोल करतात किंवा रील पाहू लागतात. मित्रांनो, ही सर्वात मोठी चूक आहे. असं केल्यानं काय होतं? तुम्ही ब्रह्मांडाकडून मिळणारी पवित्र ऊर्जा वाया घालवता. तुम्हाला फक्त या गोष्टी करायच्या आहेत. काय करायचं? तर शांत बसायचं. जिथं तुम्ही कुठं झोपलेला असाल, बेडवर असेल, खाली असेल, उठून शांतपणे बसायचं, डोळे बंद करायचे आणि तुमच्या श्वासावर लक्ष केंद्रित करायचं. आपला श्वास आपण जे घेतो त्याच्यावर आपलं लक्ष केंद्रित करायचं आणि शांत ताठ बसायचं. झालं, एवढंच करायचं. त्यानंतर काय करायचं? कृतज्ञता व्यक्त करायची, म्हणजेच ग्रॅटिट्यूड अफर्मेशन करायची. देवाला आणि ब्रह्मांडाला मनापासून धन्यवाद द्यायचं की मला तुम्ही आजचा दिवस दाखवला आणि या पवित्र वेळेत तुम्ही मला जागं केलं. असं म्हणायचं आणि देवाला धन्यवाद करायचं. त्यानंतर नामस्मरण करायचं. तुमच्या कुलदेवतेचे नाव घ्यायचं. फक्त ओम या शब्दाचा जरी जाप केला ना, किंवा तुमच्या कोणत्याही आवडीच्या मंत्राचा किमान 5 ते 11 वेळा जप करायचा. जास्तही काय करत बसायचं नाही. केवळ ओम या शब्दाचा जरी 11 वेळा जप केला तरी भरपूर आहे.
त्यानंतर आपली इच्छा बोलायची किंवा इच्छा व्यक्त करायची. या वेळात मनात कोणताही नकारात्मक विचार आणायचा नाही. आता कसं होईल, आता काय होईल, परत तेच असं झालं तसं झालं वगैरे, भविष्याची चिंता, असल्या गोष्टी पहाटेच्या अजिबात विचारात आणायच्या नाही आहेत. माझी सर्व कामे छान होत आहेत, माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होत आहेत, माझ्या घरात सुख समृद्धी आहे, असा सकारात्मक विचार करायचा आणि तुमची ही थेट प्रार्थना देवापर्यंत पोहोचते. तर मित्रांनो, जर तुम्हाला देखील पहाटेची या वेळात झोप पूर्ण होत असेल किंवा आपोआप जाग येत असेल तर तुम्ही हे सामान्य का आहे म्हणून सोडून देऊ नका. तर काय करायचं, पहाटे शांत बसायचं, थोडंसं नामस्मरण करायचं आणि देवाला धन्यवाद द्यायचा आणि सकारात्मक विचार करायचे. मोबाईल पाहायचा नाही आहे, मोबाईलमुळे आपल्याला जाग आलेली नाही आहे, त्यामुळे मोबाईलकडे लक्ष द्यायचं नाही आहे. आपल्याला या निसर्गाने जागं केलेलं आहे, त्यामुळं आपण या निसर्गामध्येच थोडंसं शांत राहून धन्यवाद द्यायचे असतात. पूर्ण ब्रह्मांडाच्या या सुंदर संकेताचा स्वीकार करा आणि दैवी ऊर्जेशी जोडून घ्या. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला सांगा. तुमच्यासोबतही कधी असा अनुभव घडला आहे का? तुम्हाला रात्री किती वाजता जाग येते आणि तुमच्या बाबतीत देखील असंच होतं आहे का? हे कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल, माझ्या सांगण्याची पद्धत तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच आध्यात्मिक गोष्टींसोबत आपण पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.